नमस्कार. आज 27 फेब्रुवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आजचे बातमीपत्र. न्यायसंस्थेविरोधात कट. NCERTच्या पुस्तकावर बंदी घालताना न्यायालयाचे ताशेरे. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबतच्या प्रकरणाचे वृत्तपत्रात आल्यानंतर धक्का बसला. या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे शोधणे न्यायसंस्थेचं प्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे. आम्हाला सखोल चौकशी करायची असून संबंधितावर कारवाई झालीच पाहिजे, असे CJI सूर्यकांत यांनी काल म्हटलेलं आहे. व अगदीच पहा, त्यांनी डिजिटल यासोबतच जे फिजिकल NCERTच्या कॉपीज आहेत त्यावरती त्यांनी बंदी घातलेली आहे. ओके. त्यानंतर याबद्दल एक आर्टिकल देखील आलेला आहे जो की तुम्हाला होमवर्क असेल. व या न्यूजमधून आपल्याला काय लक्षात येतं की पहा, अगदीच सुप्रीम कोर्टबद्दल जे ताशेरे वगैरे ओढण्यात आले किंवा अगदी भ्रष्टाचार याबद्दल जर टॉपिक तिथं देण्यात आला ना, यावरून UPSC पण प्रश्न विचारू शकणार नाही. आता UPSC पण घटनात्मक बॉडी आहे, सर्वोच्च न्यायालय पण घटनात्मक बॉडी आहे. व अगदीच पहा, जे सेपरेशन ऑफ पॉवर भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे ना, यामधून आपल्याला नक्कीच ही ब्युटी दिसून येते. ओके. की पहा, प्रत्येक आता अगदी भ्रष्टाचार सगळ्याच बॉडीमध्ये आहे, मान्य आहे, पण पहा 8वीच्या मुलांना तुम्ही तसं शिकवत आहात ते योग्य नाही आहे. हां, याबद्दल थोडंसं आणखीन जर जास्त पाहिलं, मी सांगण्याचा प्रयत्न जर केला, तुम्ही भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 12 वाचलात का? तर आर्टिकल 12 वाचल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं की स्टेट म्हणजे कोण आहे. ओके. मग स्टेटच्या डेफिनेशनमध्ये न्यायालये आहेत का? तर बिलकुल नाही आहेत. पहा, त्यामुळे अगदीच न्यायालयही ही स्टेट नाही आहेत. का स्टेट नाही आहेत? तर आता पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस इथं वर्क करतं. हे मेन्ससाठी नक्की येऊ शकतं. पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे काय? तर पहा, आता अगदी तुमचं आणि माझं भांडण झालेलं आहे. A आणि B या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. मग पहा, A आणि B या दोन प्रकरणामध्ये जर भांडण झालं असेल तर आता मला न्याय पाहिजे किंवा तुम्हाला पण न्याय पाहिजे, तर तुम्ही कुणाकडे जाताल? तर आपण दोघं पण मिळून काय करतो, थर्ड पार्टीकडला नियुक्त करतो किंवा थर्ड पार्टीकडे जातो, जेणेकरून अगदी आपलाच योग्य पद्धतीने न्याय मिळेल या अपेक्षेने आपण थर्ड पार्टीकडे जातो. मग अगदी पहा, आपण थर्ड पार्टी कोणाकडे जातो? C कडे जातो. बरोबर आहे. अगदी तशाच पद्धतीने पहा, आता A म्हणजे पवन निलेवाड व B म्हणजे कोण आहे? स्टेट आहे. आता अगदीच पहा, फंडामेंटल राईट्स याच्यावरती दगा आणण्याचं काम कोण करतं खास करून? तर अगदीच पहा, जास्त करून स्टेट हे करतं काम. ओके. आता अगदी जर तुम्हाला स्वच्छ हवा मिळत नाही आहे तर तुम्ही कुणाकडे जाता? तर स्टेटकडे जाता. किंवा मला स्वच्छ हवा का मिळत नाही आहे, बरोबर, मला स्वच्छ पाणी मिळत नाही, तर स्टेटकडे जातो. का स्टेटकडे जातो? कारण आपली जी शासन व्यवस्था आहे ती लोकशाही पद्धतीची आहे. बरोबर, तुम्ही जनतेने निवडून दिलेलं आहे ना, म्हणजे जे शासनमध्ये जे नेते बसलेले आहेत ते अगदी जनतेने निवडून दिले आहेत. मग जबाबदारी आहे त्यांची की आपल्याला स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा वगैरे मिळावी किंवा चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या, यासाठी आपण स्टेटला निवडून दिलेलं आहे. व जे स्टेटचे एक्झिक्युटिव्ह आहेत ते लेजिस्लेचरला तर जबाबदार आहेतच, त्यानंतर जनतेला पण ते जबाबदार आहेत. पहा, शेवटी कारण 5 वर्षानंतर परत एकदा इलेक्शन आहेत. बरोबर. मग हे सर्व कन्सिडर केल्यानंतर सगळ्यात जास्त प्रकरणांमध्ये अगदी पार्टी कोण असते? तर स्टेट असतं. ओके. विरोधी पार्टी जर कोण असते तर स्टेट असते. पहा, त्यामुळे तुम्ही पाहू शकता, म्हणजे अगदी ABC वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट ऑफ केरला. आता अगदी त्याचं बेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा, केशवानंद भारती विरोधात स्टेट ऑफ केरळ. ओके. त्याच्यानंतर अगदी म्हणजे जे तुम्ही जजमेंट घ्याल ना त्यामध्ये डायरेक्टली स्टेट येतच, किंवा तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टाची पण हे पाहू शकता ना, त्यामध्ये युनियन ऑफ इंडिया तरी एक असतं बॉडी, किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजे जे विविध स्टेट आहेत ना ते तरी असतात. की जर भारतीय संविधानामधील आर्टिकल 12 जर स्टेट म्हणून जर आपण हायकोर्ट त्यानंतर सुप्रीम कोर्ट यांचा जर नाव तिथं उल्लेख केलेला असता तर काय होतं पहा, स्टेट हा स्टेटवरून निकाल तिथं देऊ शकेल का? किंवा तुम्हाला जे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे अगदी योग्य पद्धतीने न्याय मिळाल्याची भावना तुम्हाला आली असते का? तर बिलकुल नाही. कारण तुम्हाला स्टेटच न्याय देत आहे व स्टेटच्या विरोधातच स्वतः स्टेट न्याय देईल का? तर बिलकुल देणार नाही. यामुळे पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जेणेकरून थर्ड पार्टी तिथं असावी यासाठीच आपल्याकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टची स्थापना आहे. व आर्टिकल 12 सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे स्टेट म्हणून गणले जात नाहीत. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे अगदी जर UPSCने अशा पद्धतीने डायरेक्टली जर प्रश्न विचारला ना, आर्टिकल 12 स्टेट कोण नाही आहे, तर अगदी तुम्ही तिथं म्हणजे थोडंसं हे होऊन जाल, कन्फ्यूज होऊन जाल की बा अगदी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पण स्टेट असेल, पण ते सरकार नाही आहे. पहा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येत नाहीत. आता आर्टिकल 12ची हीच डेफिनेशन कुठं आहे? अगदीच पहा, DPSP पण लागू होते. ओके. जिथे जिथे स्टेटची डेफिनेशन देतं तिथं फंडामेंटल राईटमधील जे आर्टिकल 12 आहे ती डेफिनेशन तिथं लागू केली जाते. त्याच्यानंतर पहा, नुकताच आणखीन एक निकाल आलेला आहे, ज्यामध्ये कोर्ट म्हटलेलं आहे की जे प्रायव्हेट एंटिटी आहे जे की टेंडर घेते. पहा, ओके, टेंडर घेऊन ना कंत्राटी व्यक्तींना ती सप्लाय करत असते, ते म्हणजे गव्हर्नमेंट नाही आहे असं अगदीच पहा, आय थिंक बॉम्बे हायकोर्टाचंच ते जजमेंट आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की जे टेंडर घेणारे व्यक्ती आहेत ते स्टेट नाही आहेत. हां, पण त्या टेंडर घेणाऱ्या व्यक्तीमुळे
जर तुमच्या फंडामेंटल राईट्सवरती जर दगा येत असेल व त्याला स्टेटनी जर नियुक्ती केली असेल ना, तर त्याला आपण स्टेट तिथं नक्की गणलं जाऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाचा स्वतःचा निकाल आहे. त्यामुळे प्लीज हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा की स्टेट आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला आपण प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस अंतर्गत आर्टिकल 12 मध्ये का ठेवत नाही. त्याचं नेमकं उद्देश हे आहे की जास्त करून पार्टी कोण असते तर स्टेट असतं. ओके, व आपलं भांडण जे असतं ते स्टेटच्या विरोधात असतं. मग अगदीच पहा, तिथे आपण जर स्टेटच जर निकाल देत असेल आपला तर ते योग्य होणार नाही. याच कारणानिमित्त आर्टिकल 12 मध्ये कोण नाही आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट नाही आहे स्टेटमध्ये, बरोबर. मग आता हेच पहा तुम्ही, आता ह्याच कंडिशनला जर तुम्ही 8वीच्या मुलांना जर तुम्ही हे शिकवत असाल की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये भ्रष्टाचार जास्त वाढलेला आहे, ओके, मग तो व्यक्ती अगदी रॅशनल थिंक करणार आहे का? सॉरी, व्यक्ती म्हणणार नाही तर तो मुलगा आहे किंवा मूल आहे ते छोटंसं, मग त्याला तुम्ही शिकवत आहात की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्टली भ्रष्टाचार खूप आहे. तर याचा परिणाम काय होईल पहा, त्याचा विश्वास बसेल का मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर? तर बिलकुल विश्वास बसणार नाही, किंवा भारतीय संविधानावरतीच त्याचा विश्वास बसणार नाही की हे काय मजाक बना रखा आहे म्हणून. मग त्याच धर्तीवर पहा, सुप्रीम कोर्टमध्ये काल CGI यामुळे जास्त हे झालेली होती की हे योग्य होत नाही आहे. ओके, कारण पहा, एकतर स्टेटच्या डेफिनेशनमध्ये इथं नाही, व भारतीय संविधानाने किती ब्युटिफुली हे फ्रेम केलेलं आहे आर्टिकल 12 वगैरे. म्हणजे अगदी तुम्ही शक्य झालं ना कधीतरी भारतीय संविधान अशा पद्धतीने तुम्ही नक्की वाचा, किंवा पहा, शक्य झालं तर UPSC याच कारणानिमित्त करायची असते. अगदी तुमचे जे माइंडचे दरवाजे असतात ते ओपन केले जातात याच कारणानिमित्त पहा. ओके, नंतर आपण ज्यावेळेस पाहतो ना, म्हणजे अगदी 12वीपर्यंत जर तुम्ही आर्ट्समध्ये वगैरे जर असाल ना, तुम्ही शिकता, मान्य आहे, पॉलिटी वगैरे शिकता, पण या पद्धतीने तुम्ही पॉलिटी नाही शिकत की याचा विचार असा पण केला जाऊ शकतो. मग अगदी सध्याला सुप्रीम कोर्ट हेच म्हणत आहे की 8वीच्या मुलांना जर तुम्ही भ्रष्टाचार आहे न्यायव्यवस्थेमध्ये असं जर शिकवला, तो व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये जर त्याच्यावर अन्याय झाला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी येईल का? तर बिलकुल येणार नाही. तो काय म्हणेल की बाबा सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत ते भ्रष्टाचारी आहेत. ओके, मग यामुळे पहा, अगदी त्याच्या मनात लहानपणापासूनच बिंबवलं जाईल की बाबा नाही, इथे खूपच भ्रष्टाचार आहे म्हणून. मग अगदी मान्य आहे, आता अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट केसेसची पेंडन्सी आहे, मी पण मान्य करतोय, किंवा अगदी सुप्रीम कोर्टाने पण ते स्वतःला मान्य केलं आहे की आम्ही याबद्दलची पेंडन्सी कमी करणार आहोत. ओके, त्यानंतर मी कालचं लेक्चर घेत असताना तुम्हाला काय म्हटलं होतं की एक डाटा आलेला होता द हिंदूमध्ये. ओके, तो पण डाटा आपण मान्य करूयात, पण प्रॉब्लेम काय आहे तर अगदी स्टेट ही डेफिनेशनमध्ये नाही आहे, व सुप्रीम कोर्टावरती आपला प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस यानुसार विश्वास ठेवावाच लागेल. कारण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला गाईड करणारा किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला गार्ड करणारा व्यक्ती कोण आहे तर सुप्रीम कोर्ट आहे पहा. त्यामुळे अगदी आपण जर त्यावरती जर अविश्वास दाखवला तर अगदी लोकशाही किंवा आपली जी संविधान आहे त्यावरती पण आपण अविश्वास दाखवत आहोत. मग याचा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकते, व लहान मुलांना जर आपण अशा पद्धतीने सांगत असू तर त्याची रॅशनल थिंकिंग नाही आहे पहा त्या लहान मुलाची. ओके, तो अगदी आता आपल्या वयात आल्यानंतर पहा, आपण नक्कीच पाहू शकतो एकीकडे पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत व निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. आता अगदी द हिंदूचा जर डाटा पाहिला तर ती निगेटिव्ह गोष्ट होती, परंतु पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस आपल्याला माहिती आहे आर्टिकल 12 काय आहे. मग यासाठी आपल्याला अगदीच 8वीच्या मुलांना हे सांगणं अयोग्य होतं. मग अगदीच त्याचनुसार पहा, CGI यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत माझं मन समाधान होणार नाही किंवा अगदी न्यायव्यवस्था समाधान होणार नाही, व पहिला देशामधील प्रथम व्यक्ती न्यायव्यवस्थेतील प्रथम व्यक्ती म्हणून मी आहे, या कारणानिमित्त मी याला ही केस जी आहे ती क्लोज करणार नाही, व ज्या व्यक्तीने हे खेळसांड केलेला आहे त्याचा मी शोध नक्की घेण्याचा प्रयत्न करेन, असं काल CGI यांनी म्हटलेलं आहे. व कदाचित ते गरजेचं आहे पहा, कारण तुम्ही डायरेक्टली भर दिवसा अशा पद्धतीने जर न्यायव्यवस्थेवरती ताशेवरी ओढत असाल तर ते योग्य नाही आहे. ओके, हां, आता त्याच्यानंतर आता UPSC आणि MPSC बद्दल हा प्रश्न येऊ शकतो का याबद्दल थोडंसं चर्चा करूयात. तर पहा, कंटेम्प्ट ऑफ कोर्टवरती UPSC यावरच प्रश्न विचारलेले आहे. आता कुणाल कामराचं प्रकरण असू द्या किंवा प्रशांत भूषण यांचं प्रकरण असू द्या, यामध्ये परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. पण आता डाटा पॉईंटवरती प्रश्न येऊ शकतात का? येस, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामध्ये पण सुधारणा होणं गरजेचे आहेत. हे अगदी ते स्वतः देखील मान्य करतात की बाबा आपण यामध्ये संपूर्ण काही परिपूर्ण नाही आहे, पण भ्रष्टाचार याबद्दल अशा पद्धतीने तिथे आरोप वगैरे केले जाऊ शकत नाहीत. आता अगदीच पहा, कोणतीही बॉडी योग्य नाही आहे किंवा याच्यापूर्वी पण आरोप झालेले आहेत, पण UPSC पण असे प्रश्न बिलकुल विचारत नाही. जर तुम्ही PYQ वगैरे जर पाहिलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की अशा पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. जी आकडेवारी वगैरे महत्त्वाची आहे किंवा इंटरव्ह्यूला जर आलं तर तुम्ही नक्की सांगू शकता की पेंडन्सी वगैरे त्याला आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर पहा, सुप्रीम कोर्टाचे चांगले रिफॉर्म कोणते आहेत तर अगदी याच्यापूर्वी फक्त इंग्लिशमध्येच आपल्याला जजमेंट वाचता याचे.
पण CGIच्या वेळेस डी वाय चंद्रचूड होते, त्यांनी काय केलं, पूर्ण त्यांचं मराठी भाषेमध्ये वगैरे ट्रान्सलेशन केलेलं आहे. यामुळे आपल्याला काय, जे जजमेंट मोठे मोठे आहेत किंवा महत्त्वाची जजमेंट आहेत ना, ती मराठीमधून पण वाचता येतात आपल्याला. ओके, तर तुम्ही हे थोडंसं पॉझिटिव्ह पण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, एक दोन गोष्टी जर निगेटिव्ह ठेवलात ना, तर 5 गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं पण जे ॲटिट्यूड आहे भारतीय संविधानाला पाहण्याचं किंवा सुप्रीम कोर्टला वगैरे पाहण्याचं, ते संपूर्ण माइंडसेट तुमचं चेंज होईल व पॉझिटिव्ह तुम्ही जास्त राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला राजकारणी व्यक्ती व्हायचं नाही, जे की तुम्ही फक्त आरोप कराल. तर तुम्हाला पॉलिसी मेकर्स व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे. IAS जर झाल्यानंतर तुम्हाला सोल्युशन द्यावे लागतील की बाबा नाही, असं जर केल्यानंतर आपण सोल्युशन तिथं मिळू शकतं. मग यासाठी तुमचं जे एनर्जी आहे ती हाय ठेवा, त्यानंतर पॉझिटिव्ह राहण्याचा खूप जास्त प्रयत्न करा. मी म्हटलं ना, निगेटिव्ह गोष्टी आहेत, परंतु पॉझिटिव्हला तुम्ही थोडंसं जास्त प्रयत्न करा, मग अगदीच तुमची ही एक्झाम तुमचीच आहे. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, भारत इस्रायलमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार, म्हणजेच काय, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण इस्रायलसोबत करणार आहोत, ही चांगली न्यूज आहे. ओके, आता मोदी आणि नेतन्याहू यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, विविध क्षेत्रांत सहकार्य करण्याची दोघांची पण ग्वाही आहे. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट, UPI आता इस्रायलमध्ये चालणार आहे. ओके, हाच तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. UPSCने लास्ट इयरला प्रश्न पण विचारला होता UPI बद्दल, त्यामध्ये आणखीन एक देश ॲड झालेला आहे, तो आहे इस्रायल. डन. संरक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये आपण अगदीच काय म्हणू शकता, बायलॅटरल ट्रेड आपण प्रस्थापित केला आहे. त्यालाच त्यांनी, नरेंद्र मोदी यांनी पहा काल भाषणामध्ये म्हटलं की स्ट्रॅटेजिकल जे हे आहे करार आहेत ते झालेले आहेत. यासाठी ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. आज आलेले नाही आहेत आपल्याकडे, काय म्हणू शकता, आर्टिकल्स आलेले नाहीत द हिंदूमध्ये, पण उद्या किंवा परवा येतील, त्यावेळेस आपण हे संपूर्ण काही डिटेलरित्या चर्चा करूयात. पण तुम्ही लक्षात घ्या, UPI बद्दल पण इथं करार झालेला आहे. आता इस्रायलमध्ये UPI चालणार आहे, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. डन. त्याच्यानंतर फडणवीस यांच्या टोलेबाजीने मंत्रिमंडळात अस्वस्थता, मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. आता हा पॉईंट त्यांनी अगदीच पहा, लाडका भाऊ जी योजना आली होती त्या अनुषंगाने केलेला आहे. तर लाडका भाऊ योजना अंतर्गत 11 महिन्यांची त्यांना काय म्हणू शकता, इंटर्नशिप तिथं केली जाणार होती किंवा त्यांना तो 10,000 रुपयांचा लाभ वगैरे तिथं देण्यात जाणार होता. मग अगदीच पहा, काही मंत्र्यांनी त्याला परमनंट करूयात असं वक्तव्य तिथं केलं होतं. मग अगदीच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की तसं होणार नाही आहे, व जरी अगदी एखाद्या मंत्र्यांनी जर तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचा पुरावा द्या, आम्ही त्यांना डायरेक्टली राज्यपालाकडे पाठवू, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे अगदी त्यांनी या संदर्भातून बोलत असताना त्याचा विपर्यास अशा पद्धतीने झाला पहा, की मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. म्हणजे तुम्ही फक्त एक स्टेटमेंट जर वाचलात ना, तुम्हाला कसं त्याचं समजणार नाही, पण बॅकग्राऊंड जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला नक्की समजेल की जे लाडका भाऊ योजना आहे त्यामधील जे उमेदवार होते त्यांना कदाचित परमनंट केलं जाणार नाही. हा इथं महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, अजितदादांप्रमाणेच पक्षाला सांभाळेन, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सुनेत्रा पवार यांची ग्वाही. त्यानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्रापुढे आव्हान, योग्य धोरण नसल्यास सेमीकंडक्टर निर्मिती, डिझाईन आणि पर्यायाने इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे पडण्याची भीती तज्ज्ञांनी लोकसत्ताला बोलत असताना व्यक्त केली आहे. पहा, इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनच्या वतीने व्हिजन 2026 परिषद भरण्यात आलेली होती. मग त्यामध्ये हे बोलत होते. अगदीच पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये आज घडला जर तुम्ही पाहिलात तर एकही प्रकल्प सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये नाही आहे, बरोबर. पण जर तुम्ही त्याच अनुषंगाने जर पाहिला तर गुजरातमध्ये 4 आहेत, उत्तर प्रदेश आणि ओडिसामध्ये प्रत्येकी 2, तर आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये 1 प्रकल्प राबवण्यात येत आहे. पण महाराष्ट्रामध्ये प्रकल्प नाही आहे. हा, फॉक्सकॉन आलेला होता आपल्या राज्यामध्ये, पण तो पण गुजरातला गेलेला. त्या कारणानिमित्त पहा, सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्रापुढे खूप मोठं आव्हान आहे. एकतर आपल्याकडे पॉलिसी नाही आहे, त्यानंतर जे प्रकल्प महाराष्ट्रासाठी आले होते ते पण अगदीच दुसरीकडे गेलेले आहेत. या कारणानिमित्त चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे व कदाचित हे भविष्य आहे. पहा, सेमीकंडक्टर जे क्षेत्र आहे ना, ते आता भविष्य राहिलेलं आहे. मग या भविष्याला आव्हान देण्यासाठी आपला महाराष्ट्र राज्याने एक पॉलिसी जर फ्रेम केलं तर ते बेटर असेल. कदाचित या बजेटमध्ये ही पॉलिसी जर फ्रेम झाली तर बेटर आहे. आता 6 मार्चला बजेट प्रस्थापित होईल किंवा 6 मार्चला बजेट आपलं येणार आहे. मग त्या दिवशी आपण हे सर्व काही चर्चा करूयात. आता अगदीच थांबा ना, 8 दिवस तर फक्त वेळ आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. विश्व मराठी संमेलनाचे आज उद्घाटन, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, श्रीनिवास कुलकर्णी, मारुतीबाबा कुरेटकर यांचा सन्मान. त्यासोबतच अजय अतुल यांना कलारत्न पुरस्कार यांनी गौरवण्यात येणार आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नाशिक येथे आयोजित 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास आजपासून प्रारंभ होत आहे. आता अगदीच परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की
चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे भरण्यात आलं होतं, तर नाशिक येथे भरण्यात आलेलं होतं. व 2026 कितवा आहे, चौथे आहे. प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, चौथे विश्व साहित्य संमेलन आहे हे. ओके, विश्व साहित्य संमेलन, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढे चला, अन्य बातमी पहा. नेक्स्ट आहे न्यायिक भ्रष्टाचाराच्या वादावर नरमाई. व त्याच्यानंतर पहा, सर्वोच्च न्यायालयातील हजारो प्रलंबित प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये लाखो, जिल्हा न्यायालयामध्ये कोटी प्रकरणी प्रलंबित असल्याचा उल्लेख पुस्तकांत आहे. व या डाटाचा आलेख जर तुम्ही पाहिलात तर असा UPSC आता प्रश्न विचारणार नाही, कारण ही वाद खूप मोठं झालं आहे व सेपरेशन ऑफ पॉवर भारतीय संविधानामध्ये दिलं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, डाटाच्या मागे लागू नका की असं झालेलं आहे का म्हणून. ओके, निश्चिंतच तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल, पण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस काय आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर केरळ स्टोरी 2ला स्थगिती देण्यात आलेली आहे. व त्यामध्ये अगदीच पहा, केरला हायकोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रमाणपत्र देत होता त्यावेळेस तुम्ही हे फिल्म पूर्णतः पाहिली नाही आहे का, असा त्यांनी प्रश्न विचारण्यात तिथं केलेला आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस ट्रेलर देखील पाहता त्यावेळेस म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याला दाखवण्यात आलेलं आहे. आय होप आता प्रत्येकाचे विचार तिथं नक्कीच हे करू शकतात. पहा, त्याबद्दल मी जास्त काही न बोलता पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. 2027ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे, हे आपला सर्वांना माहिती आहे. वा पहा, मेपासून ही जनगणना चालू होईल. डन. त्याच्यानंतर न्यायाधिकरणी आता ओझे बनली आहेत. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, निकालांच्या बाह्य स्रोतांद्वारे लेखनावर नाराजी. आता अगदीच पहा, काल CJI परत एकदा तापली होती असं तुम्ही म्हणू शकता, कारण त्यांनी डायरेक्टली मिस्टर अटर्नी जनरल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केली होती. कारण आता त्याचं नेमकं प्रकरण काय ते थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. आपल्या भारतीय संविधानात पहा, म्हणजे मूळ जे भारतीय संविधान होतं त्यामध्ये फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत ते होती, बरोबर आहे. मग पहा, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, आता अगदीच तुम्ही जर IAS आहात किंवा अगदी पहा तुम्ही MPSC ॲस्पिरंट आहात व ग्रुप Cची परीक्षा होती, त्या ग्रुप Cच्या परीक्षेमध्ये तुम्हाला टायपिंग जे टाईपरायटर आहेत ती योग्य पद्धतीने मिळाले नाहीत. आता ही 2022ची केस आहे ती, बरोबर. मग त्यालाच आपण प्रत्यक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात. मग पहा, तुमची परीक्षा होती, MPSC ती कंडक्ट करणार होती परीक्षा, पण त्या ती परीक्षा देत असताना तुम्हाला चांगले टाईपरायटर वगैरे मिळाले नाहीत, त्यामुळे तुमचं तिथे चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊ शकला नाहीत. या कारणानिमित्त पहा तुम्हाला आता न्याय मागायचा आहे. मग पहा, तुमच्याकडे 2च पर्याय उपलब्ध आहेत, एक तर हायकोर्ट आहे व दुसरा सुप्रीम कोर्ट आहे. मग तुम्ही कुठं जाता, डायरेक्टली पहा हायकोर्टात जाता. व हायकोर्टामध्ये पेंडन्सी आहे का, तर बिलकुल ऑलरेडी पेंडन्सी आहे तिथे. मग ही पेंडन्सी कमी व्हावी यासाठी पहा 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे भारतीय संविधानामध्ये. ओके, 42वी घटनादुरुस्ती 1976 यानुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 323 त्यामध्ये A आणि B असे 2 कलम टाकण्यात आले. हे आहे कलम A कशा संदर्भात आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा. ओके, मग त्याच अनुषंगानुसार पहा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ॲक्ट 1985 यानुसार महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल याची स्थापना करण्यात आली. ओके, मग याच अनुषंगानुसार पहा तुमची केस तिथे पेंडिंग होती व ज्यामुळे आय थिंक 2 वर्ष निकालाला लेट झाला होता. मॅटमध्ये तुमचं प्रकरण गेलं की बाबा काही विद्यार्थ्यांना तिथं चांगले टाईपरायटर वगैरे मिळाले नाहीत, पण मॅटमध्ये ती केस वगैरे तशा पद्धतीने त्या केसचं काय झालं आपलं त्यामध्ये जायचं नाही आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आता कुठं जाता, हायकोर्टामध्ये डायरेक्टली न जाता MPSC विरोधात काही जरी झालं तर तुम्ही कुठं जाता, मॅटमध्ये जाता. किंवा आता तुम्ही IAS आहात व तुम्ही IAS असल्यानंतर तुम्हाला काही चॅलेंजेस वगैरे आले किंवा तुम्हाला प्रमोशन वगैरे होत नाही आहे, तर तुम्ही कुठं जाता, मॅटमध्ये. जर महाराष्ट्र सरकार विरोधात जर केस असेल तर, किंवा महाराष्ट्र प्रशासनाविरोधात जर केस असेल तर तुम्ही मॅटमध्ये जाता. अन्यथा केंद्रीय कर्मचारी असल्यामुळे तुम्ही कुठे जाता, कॅटमध्ये जाता, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय कामासंदर्भात तुम्ही तिकडे जाता. ओके, सर्व्हिसमध्ये जर काही इश्यू वगैरे जर येत असतील तर तुम्ही तिकडे जाता, बरोबर आहे. मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावरचं जे ओझं होणार होतं ते तिथं थोडंसं कमी झालेलं आहे. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. मग यासाठीच म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावरची जी पेंडन्सी आहे ती कमी करण्यासाठीच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलची तिथं स्थापना झाली होती. व यासोबतच पहा, जे इन्कम टॅक्सची जी केसेस असतात किंवा आता GSTची केसेस असतात किंवा अन्य जी काही केसेस आहेत, जसं की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 2010च्या कायद्यानुसार त्याची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे. मग अशी जी विविध ट्रिब्युनल आहेत ना, ती 323B नुसार तिथं स्थापन झालेली आहेत. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवा. डन. मग पहा, 2021 येत असताना किती ट्रिब्युनल झाले होते आपल्या देशामध्ये, 26 ट्रिब्युनल झाले होते. मग
भारत सरकारला काय वाटलं किंवा 26 ट्रिब्युनल झालेत व यांच्या हे जे ट्रायब्युनल्स आहेत या ट्रायब्युनलवरती आपले जे जजेस आहेत त्यांची नियुक्ती करायला वगैरे आपल्याकडे अगदीच पहा सोर्सेस वगैरे नाही आहेत किंवा त्यांची खूप पेंडन्सी वगैरे तिथं होत आहे. मग यासाठी त्यांनी काय केले पहा 26 वरून त्यांनी डायरेक्टली 7 तिथं ट्रिब्युनल कमी केली व 19च ट्रायब्युनल तिथं ठेवलेले आहेत त्यांनी. बरोबर. याच्यापूर्वी पहा आता हे जे प्रकरण आहे केरळ स्टोरीचं किंवा अगदी थलपती विजय यांचा एक मूवी आलेला होता पहा जननायकन आय थिंक. बरोबर. मग ती पण केस ना याच्यापूर्वी पहा फिल्म ट्रिब्युनल पण होतं पूर्वी, पण ते फिल्म ट्रायब्युनल जे आहे ना ते 2021 मध्ये बंद करण्यात आलं आहे केंद्र सरकारनुसार. मग त्यांनी आता ते डायरेक्टली हायकोर्टाकडे त्याची पॉवर दिली आहे. त्यामुळे केरळ स्टोरी 2 हे मूवीचं रिव्ह्यू किंवा हे जे मूवी आहे त्या विरोधात त्या विरोधात जे याचिका करते ते कुठे गेलेत हायकोर्टामध्ये गेले आहेत. अन्यथा ते पूर्वी कुठे जायचे ट्रायब्युनलमध्ये जायचे. पण ट्रायब्युनलमध्ये अतिशय जागा रिक्त राहिलेल्या आहेत पहा. जे पोस्ट वॅकन्सी आहेत त्या भरण्यातच येत नाही आहेत. त्यानंतर जे जजेस आहेत त्यांची पण संख्या रिक्त आहेत. या कारणानिमित्त जे ट्रायब्युनल आहेत ना ते आता भारत सरकारचं ओझं बनलेली आहेत. व अगदी पहा जे ट्रायब्युनलचं जे रिव्ह्यू असतं ते होतं का तर अगदीच पहा सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी निकाल दिलेला आहे की ट्रायब्युनलची जी केस असेल ती ट्रायब्युनल निकाल दिल्यानंतर ते हायकोर्टामध्ये जाईल व हायकोर्टाने सुप्रीम कोर्टामध्ये तिथं रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं जाऊ शकतं. याला रिव्ह्यू पिटिशन केलं जातं का ट्रायब्युनलचं तर यस आहे. उत्तर त्याचं यस आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असेल की ट्रायब्युनलचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे व त्याचं नेमका किस्सा काय आहे. पण पहा तिथे व्हॅकन्सी खूप आहेत. या कारणानिमित्त सुप्रीम कोर्ट पण तिथं थोडंसं आता ताशेरी ओढत आहे किंवा तुम्ही ट्रायब्युनल जर तुम्हाला गरज नसतील तर आणखीन तुम्ही बंद करा. कारण याचं जे ओझा आहे ना ते शेवटी माझ्याकडेच येणार आहे. कारण पहा जरी एखाद्या व्यक्तीने ट्रायब्युनलमध्ये निकाल दिला ना तर तो कुठे जातो रिव्ह्यू पिटिशन करत हायकोर्टमध्ये येतो व हायकोर्टामधून रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्येच येणार आहे. मग ते सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे जर हे मलाच घ्यायचं आहे किंवा सगळे रिव्ह्यू करून माझ्याकडेच येणार असेल तर तुम्ही याचं काम काय करत आहात व तिथं ट्रायब्युनलमध्ये व्हॅकन्सीज तुम्ही भरत नाहीत केंद्र सरकार. मग याला बंदच करून टाका तुम्ही असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. आता पाहूयात केंद्र सरकार काय करेल. पण UPSC किंवा MPSC आता UPSCला असा प्रश्न येणार नाही परंतु MPSC जर प्रश्न विचारले ना की आज सध्याला देशामध्ये किती ट्रायब्युनल आहेत तर 19 ट्रायब्युनल सध्याला उपस्थित आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर नेपाळमध्ये 5 मार्चला इलेक्शन होणार आहे. त्या संदर्भात हा आर्टिकल आलेला आहे. पण आत्ताच तुम्ही वाचू नका, स्किप करू शकता याला. कारण पहा तुम्हाला नेपाळमधील निवडणूक लढवायची नाही आहे किंवा तुम्हाला नेपाळची PSC एक्झाम वगैरे द्यायची नाही आहे. हां, नेपाळचा निकाल लागला त्यानंतर तिथं सरकार कसं स्थापन होईल यानुसार मी नक्कीच तिथे काय करेन पहा आर्टिकलचं विश्लेषण तिथं करणार आहे. थोडंसं थांबा ना तुम्ही. फक्त 1 महिना तर आहे आपला म्हणजे 8-10 दिवसच आहेत. तिथे ज्यावेळेस निकाल वगैरे लागेल त्यावेळेस आपल्याला पाहायचंच आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. डायरेक्टली तुम्ही याकडे जाऊ नका की लगेच उद्या परीक्षा आहे व नेपाळमध्ये काय झालं हे आपल्याला पाहायचं नाही आहे. न्यूजपेपरमध्ये आलेली प्रत्येक न्यूज आपल्यासाठी गरजेची नसते. कारण न्यूजपेपर जे आहे ते सामान्य माणसासाठी लिहिलेलं असतं. आपण त्यामधील जे क्रक्स आहे ना ते घेण्याचा प्रयत्न करत असतो जे की UPSC आणि MPSCसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केलेला आहे की सर हे MPSC राज्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण असतील का लेक्चर. तर आय थिंक येस हे MPSC राज्यसेवेच्या अनुषंगानेच मी लेक्चर घेत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे संपादकीय. पहा संपादकीय पेज आय थिंक ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस व 8वीच्या मुलांना आपण न्यायालयाबद्दल अशा पद्धतीची माहिती निगेटिव्ह माहिती देणे चुकीचं आहे. हा विषय आपण पाहिलेलाच आहे. त्याच्यानंतर पहा CGIने आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथं केला की पहा फक्त एकट्या न्यायपालिकेकडे कसे काय तुम्ही बोट दाखवता. कारण अगदीच पहा राजकारणी समाजकारणी शासकीय यंत्रणा किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत ना तिथं पण भ्रष्टाचार नक्कीच आहे. पण तुम्ही डायरेक्टली फक्त न्यायालयावरच तुम्ही बोट दाखवणं हे अयोग्य आहे असं म्हणत त्यांनी हे केलं आहे पहा. त्याच्यानंतर मी बोलत असताना तुम्हाला याच्यापूर्वी म्हटलं होतं पहा की सुप्रीम कोर्टबद्दल पण भ्रष्टाचाराचे आरोप नक्कीच झालेले आहेत. मग यासाठी तुम्ही 2002ची केस देऊ शकता. पहा माजी सरन्यायाधीश SP भरूचा यांनी 22 डिसेंबर 2002 या दिवशी कोलकाता येथील भाषणात न्यायपालिकेतील काही मूठभर भ्रष्ट असल्याने सर्व क्षेत्राची कशी बदनामी केली जाते याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर पहा माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पण अगदीच तशा पद्धतीने ताशेरे बोलले होते 2025मध्ये. त्याच्यानंतर अगदीच पहा एक प्रकरण पण आपल्यासमोर आलेलं आहे. मग आता त्याची लोकसभेमध्ये चर्चा चालू होणार आहे. पाहूया तिथे म्हणजे जस्टिस वर्मा यांच्याबद्दल अगदीच पहा इम्पिचमेंट तिथं जर त्यांचं सक्सेसफुल झालं तर अगदी भ्रष्टाचाराचं ते आपल्याला तिथं सांगता येतं. पण अद्याप आपण त्याबद्दल काही बोलू नये किंवा लोकसत्तांनी पण त्याला थोडंसं
स्किप करण्याचा प्रयत्न इथं केला गेला आहे. फक्त त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या घरात नोटा वगैरे तिथं सापडल्या होत्या, पण ते प्रकरण सिद्ध झालेलं नाही आहे. लोकसभा त्यावरती चौकशी करणार, मग इम्पीच तिथं केलं जाईल. आपला पुन्हा पाहूयात आपण. ओके, त्यामुळे आता इथं तुम्ही आर्टिकल स्किप केलात तरी चालेल, म्हणजे जास्त काही स्वतःहून तुम्हाला यामध्ये डुबायचं नाही आहे. ओके, जे महत्त्वाचं होतं ते मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर कायद्याची राज्य राखणारा निकाल. आता रूल ऑफ लॉ याबद्दल ना मी प्रिलिमसाठी एक लेक्चर घेतलं होतं, त्यामध्येही तुम्हाला लक्षात येईल नक्कीच. त्याच्यानंतर प्लीज त्याला तुम्ही रिव्ह्यू करू शकता. मी जे प्रिलिमसाठी पॉलिटीचे लेक्चर्स घेतले होते ते, म्हणजे तशा पद्धतीने जर प्रतिक्रिया जर चांगली जर असेल तर मी नक्की त्या सिरीजला कंटिन्यू ठेवेन. ओके, तर त्यामुळे प्रतिक्रियासाठी तुम्ही रूल ऑफ लॉ आय थिंक त्या दिवशी मी घेतलेला आहे. ओके, तर प्लीज तुम्ही माझं पूर्वीचं लेक्चर पाहू शकता. त्याच्यानंतर केरळचे नाव केरळम करण्यात आले, मग पश्चिम बंगालचे नामांतर का रखडले. आता अगदीच पहा, 2018मध्ये वेस्ट बेंगॉलच्या विधानसभेने त्यांनी पण अगदीच गृहमंत्री यांना पत्र लिहिलेलं होतं की आम्ही आमच्या विधानसभेमध्ये हे प्रस्ताव पारित केलेला आहे. सक्सेसफुल बहुमताने हे प्रस्ताव झालेला आहे व त्यांनी त्यांचं नाव काय केलं आहे पहा, बंगाल असं त्यांनी डायरेक्टली नाव देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. बंगाल किंवा तुम्ही बांगला करा असं त्यांनी प्रस्ताव गृहमंत्र्यांना दिलेला आहे किंवा होम मिनिस्टर यांच्याकडे पाठवलेला आहे. पण अद्याप त्यावरती 7 वर्ष झाली, काहीच निकाल तिथं केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे. मग ही प्रक्रिया कशी असते, एखाद्या राज्याचे नाव बदलणं किंवा एखाद्या राज्याची बाँड्री बदलणं, ह्याचं प्रक्रिया कसं असतं हे थोडक्यात आपण पाहून घेऊयात. आता बेसिकली आपल्याला नाव बदलायचं आहे. जर काय म्हणू शकता, एखाद्या राज्याची जर सीमा बदलायची असेल ना तर त्याला अगदी दुसरी प्रोसिजर असेल, पण आपल्याला इथं नाव बदलणं हे पाहायचं आहे. ओके, तर पहा, आता अगदीच पहिल्यांदा जे राज्य आहे, ज्या राज्याला नाव बदलायचं आहे स्वतःचं, ते काय करतं, त्यांच्या विधानसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करतो. ओके, विधानसभेमध्ये एक प्रस्ताव पारित होतो. मग हा प्रस्ताव कुठे जातो, केंद्रीय गृह मंत्रालयाला जातो. केंद्रीय गृहमंत्री, ओके, गृह मंत्रालयाकडे जातो. आता केंद्रीय गृह मंत्रालयाला का जातो, तर पहा, आज घडीला जे काही रेल्वेज आहेत किंवा जे शहरांची नावं आहेत, म्हणजे अगदी पहा प्रशासन वगैरे जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत येतात. बरोबर, म्हणजे अगदी पोलीस प्रशासन वगैरे सर्व काही गृह मंत्रालयाकडे येतो. मग केंद्रीय गृह मंत्रालयाकडे हे पत्र गेल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय काय करतं, त्यावरती NOC काढतं, म्हणजे नॉन ऑब्जेक्शन काढतं की बाबा तुम्हाला काही आक्षेप आहे का. आता रेल्वे स्थानकाचं पण नाव तिथं बदलावं लागतं पहा. मग यासाठी त्यांना विचारतं की बाबा खरंच हे चेंज करणं गरजेचं आहे का, किंवा तुमचं काय मत आहे, तुम्ही चेंज करू शकता का. जर रेल्वे विभागाने वगैरे जर म्हटलं की यस आम्ही पण हे चेंज करायला काहीच हरकत ना आमची नाही, असं जर त्यांनी म्हटलं ना, मग यासाठी NOC घेण्यासाठी पहा केंद्रीय मंत्रालयाकडे ते जातं. बरोबर, मग केंद्रीय गृह मंत्रालय काय करतं पहा, NOC वगैरे घेतल्यानंतर सगळं करून त्यांनी काय परत एकदा त्या राज्याच्या विधानसभेकडे पाठवतात. NOC वगैरे झालेली आहे, मग तुम्ही आता याचा निकाल देऊ शकता असं म्हणून ते परत एकदा राज्याच्या विधानसभेमध्ये येतं ते पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे. बरोबर, मग ते पत्र विधानसभेमध्ये आल्यानंतर परत एकदा इथं काय बहुमताने ही पारित करणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीकडे जातात. ओके, केंद्र सरकार राष्ट्रपतीकडे घेऊन जातं व राष्ट्रपती काय करतात, मग याबद्दलची जी चर्चा आहे ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तुम्ही करून घ्या. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे जे पत्र आलेलं आहे याला तुम्ही चर्चा करा असं तिथं आदेश देतात. बरोबर, मग आदेश दिल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे जर बहुमताने पारित झालं तर अगदीच पहा त्या राज्याचं नाव तिथं पुन्हा चेंज केलं जातं. ओके, म्हणजे राष्ट्रपती इथं मिडलमॅन आहेत, कारण पहा शेवटी लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडून जे पत्र येणार आहे किंवा हे जे बिल आहे ते पारित झालं ना, ते पुन्हा शेवटी कुणाकडे जाणार आहे, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी. मग राष्ट्रपतींची जर त्यावरती स्वाक्षरी झाली ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने नाव तिथं चेंज होतं, अन्यथा हे नाव चेंज होत नाही. ओके, तर ही थोडीशी किचकट प्रोसिजर आहे. म्हणजे पहिल्यांदा विधानसभेपासून ही प्रोसिजर चालू होते व राष्ट्रपतीपर्यंत जाऊन ती थांबते. बरोबर आहे, विधानसभा ते गृह मंत्रालय ते परत एकदा विधानसभापासून पुन्हा केंद्र सरकारपासून पहा पुन्हा राष्ट्रपतीकडे व राष्ट्रपतीपासून लोकसभा आणि राज्यसभा पारित झाल्यानंतर सक्सेसफुल बिल जर पारित झालं तर पुन्हा ते प्रेसिडेंटचं सिग्नेचर लागतं तिथं. तर अशा पद्धतीने ही प्रोसिजर आहे नाव चेंज करण्याची. डन, मग त्याच्यानंतर अधिकृतरित्या तिथं केरळचं केरळम असं नाव होईल. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने याला परमिशन दिली आहे, मग आता ती परत कुठं बिल येणार आहे, विधानसभेमध्ये येईल. मग विधानसभा याबद्दल परत एकदा डिस्कशन करून ती बिल पुढे देणार आहे. डन, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि वेस्ट बेंगॉल त्याच्या मागे थोडंसं आहे. ओके, म्हणजे त्यांना पण त्यांचं नाव चेंज करायचं आहे. 2018पासूनच त्यांनी तसा निर्णय जो आहे तो मंजूर करून घेतलेला आहे, पण अद्याप त्यावरती केंद्र सरकार काहीच ॲक्शन घेतलेली नाही. हा एक तिथं प्रमुख मुद्दा आहे. डन, त्यानंतर पहा
नेक्स्ट आहे द्वितीय श्रेणी शहरांमधून डीमॅट खाते उघडण्याचा धडाका. म्हणजे अगदीच पहा, डीमॅटची खाती आहेत ना ती आता लहान लहान जी शहर आहेत ना तिथून पण उघडली जात आहेत असं बेसिकली हे म्हणत आहे. व बरोबरच आहे पहा, कारण आज घडीला जे खेडेगावात व्यक्ती बसलेला आहे तो इंटरनेटच्या मदतीनं गुंतवणूक करत आहे. मोठ्या मोठ्या शेअर तिथं तो खरेदी करत आहे. का झालेलं हे शक्य? तर अगदीच पहा, डिजिटल KYC, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासोबतच इंटरनेट या क्रांतींमुळे काय झालं आहे, डीमॅट आता डायरेक्टली लवकरात लवकर उघडले जात आहेत व तिथे शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकत आहात. ओके, हा मला पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळेच पहा, UPSC पण याबाबतीत जास्तच प्रश्न विचारत आहे शेअर मार्केटबद्दल, कारण सर्वजण आता तिथं गुंतवणूक वाढत आहे व अगदी अवेअरनेस या नजरेतून UPSC प्रश्न विचारत आहे. याच्यापूर्वी व्हायचं काय, बँकिंगवरती प्रश्न विचारायची, पण आता थोडंसं शेअर मार्केटकडे त्याचा कल वळला आहे. कारणच त्याचा आहे डीमॅटची अकाउंट वगैरे जी आहेत ती वाढत आहेत दिवसेंदिवस. व अगदी पहा, ते जे प्रश्न असतात ना ते अगदी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही यूज करता असेच ती प्रश्न असतात. ओके, त्यामुळे थोडंसं या न्यूजकडे पण तुम्ही लक्ष देऊ शकता. डन. त्यानंतर लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमधील 1-2 आर्टिकल महत्त्वाचे आहेत, तर आपण डायरेक्टली त्या आर्टिकलला पाहूयात. तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाचं आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये पिंक रूम्स स्थापन करण्यात आले आहेत व ती किती, कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत पहा 833 शाळा येतात व त्यामध्ये प्रत्येक मुलीला सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे प्रत्येक मुलीच्या मेन्स्ट्रुअल हेल्थला सपोर्ट करण्यासाठी पिंक रूम्स तिथं स्थापन केले गेलेले आहेत. ही केस स्टडी अतिशय महत्त्वाची आहे. व UPSC प्रश्न काय विचारतं, तर मेन्स्ट्रुअल हेल्थ हा कलम हे फंडामेंटल राईट तुम्हाला कोणत्या कलम अंतर्गत देण्यात आलेला आहे? आर्टिकल 21. प्लीज पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न आला तर कोल्हापूरची तुम्ही केस स्टडी नक्की लिहू शकता. ही केस स्टडी द हिंदूमध्ये कव्हर केली आहे, नक्की लोकसत्तामध्ये, म्हणजे त्यामुळे नॅशनल न्यूजपेपरमध्ये हे कव्हर झालं आहे. यासाठी परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग करत असताना याचं नक्कीच तुम्ही उल्लेख करा कोल्हापूर जिल्हा परिषदेचं व त्यामधील 833 शाळांमध्ये यांनी पिंक रूम्स उभारलेले आहेत, जेणेकरून पहा मुलींना तिथे अगदी मेन्स्ट्रुअल हेल्थ तिथं किंवा मेन्स्ट्रुअल हेल्थ जो फंडामेंटल राईट आहे तो त्यांचा मिळवून दिला जाईल. ओके, व हे पहा सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच त्यांनी हे स्थापन केलं होतं नोव्हेंबर 2025मध्ये. ओके, यासाठी यांचं कौतुक होणं अतिशय गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आर्टिकल, हे पाहिलेलंच आहे आपण लोकसत्तामध्ये. त्यानंतर आर्टिकल आहेत, नेक्स्ट आर्टिकल आहे, हा महत्त्वाचा आर्टिकल आहे क्रिटिकल मिनरल्सबद्दलचा. ओके, मग क्रिटिकल मिनरल्स, तर हे क्रिटिकल मिनरल्स काय आहेत पहा, तर रिअर अर्थ मिनरल्स पण तुम्ही याला म्हणू शकता. तर आपल्या देशामध्ये ना आपण यांना 30 जे मिनरल्स आहेत त्यांना रिअर अर्थ मिनरल्स किंवा क्रिटिकल मिनरल्स या कॅटेगरीमध्ये आपण तिथं ठेवलेलं आहे यांना, बरोबर. मग हे जे 30 मिनरल्स आहेत यांच्याकडे सध्याला लक्ष का गेलेलं आहे? याच्यापूर्वी पहा, ज्यावेळेस G20ची परिषद होती ना आपल्या देशामध्ये 2023ला, त्यावेळेस याबद्दल चर्चा केली गेली नाही, परंतु 2025 आणि 2026मध्ये याबद्दल जास्त चर्चा केली जात आहे. का? तर अगदी पहा, सेमीकंडक्टरच्या मिशन येत आहेत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो उदय झालेला आहे तो इथूनच झालेला आहे, बरोबर. आता अगदी रिअर अर्थ मिनरल किंवा क्रिटिकल मिनरल जे आहेत ना त्याचा बेस्ट उपयोग काय असतं, तर जे लॅपटॉपची स्क्रीन आहे किंवा तुमचा जो मोबाईल आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यामध्ये जी लिथियम बॅटरी असते ना तो पण लिथियम जो घटक आहे तो कोणता आहे? रिअर अर्थ मिनरल किंवा क्रिटिकल मिनरल आहे, बरोबर. व हे जे रिअर अर्थ मिनरल्स आहेत यामध्ये सर्वात जास्त कोणता देश पुढे आहे? तर अगदी चायना आहे. पहा, चायनाने 90% मार्केट शेअर काबीज केलेला आहे रिअर अर्थ मिनरल्सवरती, बरोबर. मग यासाठी चायनाला पाहूनच अगदी भारत सरकारने पण काय केलं पहा, नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन 2025मध्ये ही त्यांनी त्याची स्थापना केली. कोणती आहे? नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन. ओके, NCMM. याचे जे नोट्स आहेत ना ते मी लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईन, कारण लॅपटॉप आता शटडाऊन होण्याच्या कगारवर आहे. ओके, तत्पूर्वी मी थोडक्यात पॉईंट बोलून घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा NCMM 2025च्या बजेटमध्ये पहा 16,300 करोड रुपये तिथं अलोकेट केले गेले या मिशनसाठी व यानुसार ही जी 30 मिनरल्स आहेत याला आपण तिथं चालना देणार होतो. व अगदी हे कोणी म्हटलं आपल्याला, तर अगदी पहा आपल्या देशाची जी काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEEW ही जी बॉडी आहे यांनी म्हटलं की आपण पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो व भारत देशामध्ये याला नक्कीच चालना तिथं मिळेल असं त्यांनी सुचवलं. मग हे सुचवल्यानंतर 2026मध्ये आपण काय केलं पहा, जे 30 क्रिटिकल मिनरल्स आहेत यांच्यावरती जी इम्पोर्ट ड्युटी चायनामधून आपण ज्यावेळेस त्यांचे उपकरणं मागवतो ना त्यावरती आपण 0 टॅरिफ तिथं लावलेला आहे. पहा, अर्ली इन द मॉर्निंग मी लेक्चर रेकॉर्ड करायला बसतो व डायरेक्टली लाईट जाते, जेणेकरून लॅपटॉपची बॅटरी असते पण जास्त वेळ नाही टिकत. ओके,
म्हणजे विंडोज आपला आहे. खूप थोडंसं हाश आहे, पण ठीक आहे. चला मी थोडक्यात याला समजून घेण्याचा प्रयत्न करेन, कारण पुन्हा मला आता यांची एडिटिंग पण करावी लागेल. जर एडिट झालं तर लवकर तुम्हाला हे प्राप्त होईल, आणि आता लाईट आल्यानंतर 9-10 वाजताच तुमच्यापर्यंत येईल. पहा, ओके, सॉरी फॉर दॅट. तर पहा, 2026च्या बजेटमध्ये काय केलं मग आपण, 90% जे चायना रिअर अर्थ मिनरल्स त्यांनी तयार करताना त्यावरती आपण इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती आपण काय केली, 0 केली. असं का केलं आपण, तर आपल्या भारत देशाला पण पहा रिअर अर्थ मिनरल्समध्ये पुढे जायचं आहे. मग यासाठी प्रायोरिटी एरियाज काय ठेवले आहेत बजेट 2026नुसार. तर पहिलं प्रायोरिटी एरिया आहे पहा, आपल्या देशामध्ये डिमांड वाढवायची आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकलची डिमांड वाढवायची असेल, किंवा अगदीच पहा डिजिटल उपकरणं असतील, जिथं की अगदीच पहा रिअर अर्थ मिनरल्स वाढतील, रिअर अर्थ मिनरलचा उपयोग केला जाईल, अशा पद्धतीने आपण तिथं काय डिमांड वाढवूयात. पहिल्यांदा डिमांड वाढवली की आपल्या पण जनतेला काय लागते पहा, त्याची भूक लागते. मग भूक लागल्यानंतर आपल्या देशामध्ये इंडस्ट्री स्थापन होतात. जसं आत्ताच आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये पॉलिसी नाही आहे. का पॉलिसी नाही आहे, तर कारण महाराष्ट्रामधील जी जनता आहे ती डिमांडच करत नाही आहे ना पॉलिसीची. ज्या दिवशी आपली जी जनता आहे त्यांनी जर डिमांड केली ना, तर दुसऱ्या दिवशी सरकारला पण पॉलिसी बनवावी लागते. मग ती तशाच पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, डिमांड निर्माण करावी लागेल. डन. मग नेक्स्ट काय करूयात आपण, तर उत्खनन करण्यासाठी, कारण CEEW यांनी काय सांगितलं की भारत देश पण पुढे जाऊ शकतो. मग त्यासाठी आपण काय करू, AIचा वापर करूयात एक्सप्लोरेशनसाठी. मग AIचा पण वापर केल्यानंतर पहा आपल्याला काय करायचं, पुन्हा डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ओके, व डिस्ट्रीब्युशनमध्ये अगदीच पहा, जर सध्याला तुम्ही पाहिलात तर USA काय करत आहे, सगळ्या देशांसोबत भांडण करत आहे. मग याचा फायदा आपण नक्कीच आपल्या पॉलिसीमध्ये चेंज करून घेऊ शकतो, व त्यामुळे लिव्हरेज जिओपॉलिटिकल डिस्ट्रप्शन्स. ओके, कारण आज घडीला जी युरोपियन युनियन वगैरे आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जापान आहे, हे सर्व देश आपल्याला बोलत आहेत. मग याचा आपण नक्कीच तिथं फायदा करून घेऊ शकतो. हेच बेसिकली या आर्टिकलचं क्रक्स होतं की आपल्याला 3 बेसिसवर काम करायचं आहे. जर रिअर अर्थ मिनरल्स आपण चायनामधून मागवले तर आपल्याला पहिल्यांदा त्यांचं वापर करून घ्यायचा आहे, आपल्या देशामध्ये डिमांड वाढवूयात. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण एक्सप्लोअर करूयात त्यांना. व तिसरं आहे जिओपॉलिटिकलमध्ये आपण काय करूयात, डिस्ट्रप्शन त्याचं करत जाऊयात, कारण आपल्या देशासोबत आता सगळ्यांचे संबंध चांगले होत आहेत. जसं पहा आपण आता इस्रायलसोबत पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहोत. ओके, आय होप हे आर्टिकल आता नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. ओके, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. बाकी याची जी नोट्स आहेत ना, ती जी PDF असेल किंवा काय म्हणू शकता एक इमेज असेल, स्क्रीनशॉट काढून टाकेन मी. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही हे सर्व काही पाहू शकता. ओके, आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर